कधी असा विचार केलाय का, ज्या कलेमध्ये सीता, द्रौपदी आणि पार्वती सारखी स्त्री पात्र साकारली जात होती, त्या कलेच्या मंचावर खऱ्या महिलांनाच उभं राहण्याची परवानगी नव्हती? ही फक्त परंपरा होती की महिलांना दूर ठेवण्याची एक सामाजिक व्यवस्था? कला ही कधीही समाजापासून वेगळी नसते. समाजात जसे सत्ता संबंध, भेदभाव आणि लैंगिक राजकारण अस्तित्वात असतात, तसेच ते कलेमध्येही दिसून येतात. केरळमधील पारंपरिक नृत्य नाट्यशैली कथकली ही शतकानुशतके पुरुष प्रधान कला म्हणून ओळखली जात होती. परंपरेच्या नावाखाली महिलांना या कलेपासून दूर ठेवण्यात आले. शारीरिक कष्ट, दीर्घ प्रशिक्षण आणि पवित्रतेसारखी कारणे पुढे केली गेली. परंतु या सर्व कारणामागे लपलेली वस्तुस्थिती म्हणजे पितृसत्ताक नियंत्रण होते. विशेष म्हणजे कथकलीमध्ये स्त्रियांची भूमिका पुरुष कलाकारच साकारत होते. यावरून स्पष्ट होते की प्रश्न महिलांच्या क्षमतेचा नव्हता, तर त्यांच्या सहभागावर नियंत्रण ठेवण्याचा होता. सार्वजनिक मंचावर महिलांची उपस्थिती मर्यादित ठेवणे ही समाजातील सत्ताकारणाचीच एक पद्धत होती. त्यामुळे कथकलीमध्ये महिलांचा प्रवेश हा केवळ कलात्मक बदल नव्हता, तर सामाजिक बंधनांना दिलेले आव्हान होते. या संघर्षात सर्वप्रथम नाव घेतले जाते चावरा परुकुट्टी अम्मा यांचे. समाजाचा तीव्र विरोध असताना त्यांनी कथकली शिकण्याचा निर्धार केला. नृत्यशाळांनी प्रवेश नाकारल्यानंतरही त्यांनी घरीच प्रशिक्षण घेतले आणि 1930च्या दशकात सार्वजनिक मंचावर कथकली सादर करत इतिहास घडवला. त्यांच्या धैर्यामुळे कथकलीमध्ये महिलांसाठी नवीन मार्ग खुला झाला. 1970 नंतर महिलांची सामूहिक चळवळ सुरू झाली. काही वर्षानंतर महिलांचे कथकली मंडळ तयार करण्यात आले आणि प्रतिष्ठित संस्था जसे केरला कला मंडलम यांनी महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबांचा विरोध, सामाजिक टीका आणि संस्थात्मक भेदभाव यांना सामोरे जात महिलांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज परिस्थिती बदलत असली तरी आव्हाने पूर्णपणे संपलेली नाहीत. महिलांच्या शारीरिक क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. कठीण भूमिका देण्यास टाळाटाळ होते आणि संधी व मानधनातही असमानता दिसून येते. तरीही नव्या पिढीतील महिला कलाकार कथकलीला नवे अर्थ देत आहेत आणि परंपरेची नव्याने व्याख्या करत आहेत. समावेशकतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ट्रान्सजेंडर कलाकारांचा प्रवेश. 2022 मध्ये रेंगुमूल मोहन यांनी कथकलीमध्ये अरंगेत्रम सादर करून इतिहास रचला. हा क्षण केवळ कलेसाठी नव्हे, तर सामाजिक स्वीकारासाठीही महत्त्वाचा ठरला. कथकलीतील महिलांचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. परंपरा या स्थिर नसतात, त्या समाजानुसार बदलत राहतात. जेव्हा महिलांनी कथकलीच्या मंचावर पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी फक्त नृत्य केले नाही, तर परंपरेच्या नावाखाली उभ्या केलेल्या भिंती मोडण्यास सुरुवात केली. कारण कला तेव्हा जिवंत राहते जेव्हा ती सर्वांची असते.